नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. एसटीची 10% हंगामी भाडेवाढ आणखी महिनाभर राहणार कायम. 15 जुलैपर्यंत वाढीव दरानेच करावा लागणार प्रवास. महाराष्ट्रासह देशभरात पावसाला ब्रेक. तब्बल 64% तूट. पावसाचे ढग फिरले. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत. खरीप पेरण्या खोळंबल्या. अमरावतीच्या आरोग्य व्यवस्थेची राज्यस्तरीय झाडाझडती. अनेक त्रुटी उघड. पालकमंत्र्यांच्या तक्रारीनंतर आरोग्य विभाग ॲक्शन मोडमध्ये. पाहणी दरम्यान स्वच्छतेचा अभाव समोर. हजारो शिक्षक आता होणार केंद्रप्रमुख. स्पर्धा परीक्षांमध्ये होणार नियुक्ती. रिक्त झालेल्या जागांसाठी पवित्र पोर्टल शिक्षक भरतीला वेग. पुण्यात उड्डाणपुलाचं काम सुरू असताना मजुराचा दुर्दैवी मृत्यू. कात्रज कोंढवा रस्त्यावर सुरू असलेल्या उड्डाणपुलावरून खाली पडून कामगार तरुणाचा मृत्यू. मुकेश कुमार हरप्रसाद असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव. प्रणित मोरे आणि सेजलच्या अडचणीत वाढ. सायबर पोलीस ठाण्यात हजर राहणार. 370च्या बिर्याणीची खिल्ली महागात. अकोला शहरालगतच्या बाबुळ गावात किरकोळ कारणावरून 2 गटात हाणामारी. 4 जण गंभीर जखमी. घटनेनंतर गावात काही काळ तणावपूर्ण वातावरण. नवी मुंबईच्या कळंबोली सेक्टर 1 परिसरात भरधाव कारनं 7 ते 8 नागरिकांना दिली धडक. झोप लागल्यानं ब्रेकऐवजी एक्सिलेटर दाबला गेल्यानं अपघात झाल्याची प्राथमिक माहिती. 107 दिवसांचं युद्ध थांबलं. होर्मुझ सर्वांसाठी खुलं होणार. युद्धाचे ढग विरले. अमेरिका इराण यांच्यात 19 जूनला स्वित्झर्लंडमध्ये शांतता करार. जगानं टाकला निश्वास. इंधन टंचाई टळली. कच्च्या तेलाचे दरही घसरले. कच्च्या तेलाच्या दरात 5% घसरण. भारतात पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता. अमेरिका इराण शांतता कराराच्या सकारात्मक चर्चेला परिणाम. शेअर बाजारात उसळी. 3 महिन्यांहून अधिक काळ महागाईनं कंबरडं मोडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार का, याकडे लक्ष. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.